नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीमध्ये जे प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. प्रश्न पहिला आहे, तांब्याचा शत्रू घटक कोणता आहे? तांब्याचा शत्रू घटक कोणता आहे? तर सल्फर किंवा गंधक. लक्षात ठेवा, सल्फर यालाच मराठीत गंधक म्हणतात. म्हणून पर्यायामध्ये जर सल्फर असेल तर सल्फर आणि गंधक असेल तर गंधक. मग विद्यार्थी मित्रांनो, तांब्याचा शत्रू घटक सल्फरला म्हणजे गंधकाला का म्हणतात? तर लक्षात ठेवा, जेव्हा गंधक तांब्याच्या संपर्कात येते तेव्हा सल्फाईड तयार होते आणि त्यामुळं तांब्याची जी काही गुणवत्ता असते ती कमी होते आणि तांब्याचं क्षरण होतं. काय होतं? क्षरण. त्यामुळं तांब्याचा शत्रू घटक सल्फरला म्हणतात, म्हणजेच गंधकाला म्हणतात. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेळेला काय म्हणतात? तर सौर वर्ष म्हणतात. काय म्हणतात? सौर वर्ष. दोन्ही प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. पुढील प्रश्न पहा. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? तर 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे, 46 सेकंद. लक्षात ठेवा, 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे, 46 सेकंद किंवा 365 दिवस, 6 तास. लक्षात ठेवा, पर्यायामध्ये जे असेल ते आपलं उत्तर. पुढील प्रश्न पहा. प्रत्येक सौरवर्ष किंवा कॅलेंडर वर्षात किती वेळ जोडला जातो? तर 6 तास. किती तास? 6 तास. आकार आणि संरचनेच्या बाबतीत पृथ्वी कोणत्या ग्रहासारखी आहे? तर शुक्र ग्रहासारखी आहे. आकार आणि संरचनेच्या बाबतीत पृथ्वी शुक्र या ग्रहासारखी आहे. पुढील प्रश्न पहा. सूर्यप्रकाशात वनस्पती आपले अन्न तयार करतात. हे प्रकाश ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतर होय? तर रासायनिक ऊर्जा. लक्षात ठेवा, सूर्यप्रकाशात वनस्पती आपलं जे काही अन्न आहे ते तयार करतात. मग आपलं अन्न तयार करतात तर मग प्रकाश ऊर्जेचं कोणत्या ऊर्जेत रूपांतर होतं? तर रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. पुढील प्रश्न पहा. पाण्याचे पृथक्करण हे विद्युत प्रवाहाच्या डॅश डॅश परिणामाचे उदाहरण आहे? तर रासायनिक. लक्षात ठेवा, पाण्याचे पृथक्करण हे विद्युत प्रवाहाच्या डॅश डॅश परिणामाचे उदाहरण आहे, तर रासायनिक परिणामाचे उदाहरण आहे. मुंबई जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर कोकणामध्ये आहे. मुंबई जिल्हा किती बेटांवर वसलेला आहे? तर 7 बेटांवर मुंबई जिल्हा वसलेला आहे. पुढील प्रश्न पहा. दाब वाढल्याने पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो का? तर वाढतो. लक्षात ठेवा, दाब वाढल्याने पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो. प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते, हा न्यूटनचा कोणता नियम आहे? तर लक्षात ठेवा, तिसरा नियम आहे. कितवा नियम आहे? तिसरा. प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते, हा न्यूटनचा तिसरा नियम आहे. पुढील प्रश्न पहा. मुंबईतील नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर मुंबई बंदर. लक्षात ठेवा, मुंबई हेच एक बंदर आहे आणि ते नैसर्गिक बंदर आहे. पुढचा प्रश्न पहा. मुंबईतील कृत्रिम बंदर कोणते आहे? तर न्हावा शेवा. लक्षात ठेवा, हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघत असतो. पहा, मुंबईतील कृत्रिम बंदर न्हावा शेवा. मग या न्हावा शेवा बंदरालाच दुसरं काय नाव आहे? तर जवाहरलाल नेहरू पोर्ट. लक्षात ठेवा, न्हावा शेवा या बंदरालाच जवाहरलाल नेहरू पोर्ट या नावाने ओळखलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी पेपरला असा प्रश्न येतो
की JNPT बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, JNPT म्हणजे काय? जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच काय? आपलं न्हावा बंदर लक्षात ठेवायचं आहे. जर आपल्याला इंग्रजीमध्ये विचारलं गेलं JNPT बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई जिल्ह्यात आहे. असं विचारलं गेलं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. न्हावा बंदर कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. लक्षात ठेवा, त्याची नावं आपल्याला माहिती पाहिजे. पुढील प्रश्न पहा. कांगचेनजंगा शिखर कोणत्या राज्यात आहे? कांगचेनजंगा शिखर कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम राज्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पोलीस भरतीमध्ये कांचनगंगा शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न येतो. आता हे जे काही कांचनगंगा नाव आहे आणि हे जे काही कांगचनजंगा दोन्ही एकच आहे. लक्षात ठेवा. असं जरी विचारलं तर सिक्कीम आणि असं जरी विचारलं तरी सिक्कीम, नावं एकच आहे. कांगचेनजंगा आणि कांचनगंगा एकच आहे, सिक्कीम राज्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग हे जे काही शिखर आहे हे जगातील कितव्या क्रमांकाचं शिखर आहे? तर लक्षात ठेवा, 3ऱ्या क्रमांकाचं शिखर आहे. कांगचेनजंगा किंवा कांचनगंगा हे जे काही शिखर आहे हे शिखर जगातील 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे. कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम राज्यात आहे. मग असा प्रश्न आला की कांगचेनजंगा किंवा कांचनगंगा शिखर कोणत्या 2 देशांच्या सीमेवर आहे? तर लक्षात ठेवा, भारत आणि नेपाळ. भारत आणि नेपाळ या 2 देशांच्या सीमेवर कांगचेनजंगा शिखर किंवा कांचनगंगा शिखर आहे. वारंवार हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. तलाठी भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा. नंदादेवी शिखर कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये नंदादेवी शिखर आहे. पुढे पहा. द मूर्त लास्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहे? सलमान रश्दी. द मूर्त लास्ट या पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी हे आहेत. बॉय गॉड्स डिक्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कपिल देव. बॉय गॉड्स डिक्री, कपिल देव. हरियाणा हरिकेन या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर कपिल देव. हरियाणा हरिकेन या टोपणनावाने कपिल देव यांना ओळखले जाते. मानदेशी एक्सप्रेस या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर ललिता बाबर. मानदेशी एक्सप्रेस, ललिता बाबर. सावरपाडा एक्सप्रेस या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस या टोपणनावाने ओळखले जाते. सुपर मॉम या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर मेरी कॉम यांना सुपर मॉम या टोपणनावाने ओळखले जाते. विचलित होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर मनाची चलबिचल होणे. विचलित होणे म्हणजे काय? मनाची चलबिचल होणे. विसंवाद असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर एकमेकांशी न जमणे म्हणजे काय? विसंवाद असणे. दोन्ही प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहे. दोन्ही प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत. वड्याचे तेल वांग्यावर काढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे म्हणजे एखादं काम करायचं आहे किंवा एखादी काहीतरी गोष्ट करायची आहे, पण त्या गोष्टीचा काय करायचा? विडा उचलायचा म्हणजे काय? निश्चय करायचा, प्रतिज्ञा करायची. ओके. मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांना कोणत्या परदेशी विद्वानाने सल्ला दिला होता? तर चाणक्य. भारतात राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? तर 24 एप्रिल. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये 15 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. झोपेत जरी विचारलं, राष्ट्रीय पंचायत राज दिन 24 एप्रिल. राष्ट्रीय पंचायत राज दिन 24 एप्रिल. पुढील प्रश्न पहा. भारतात राज्य वन अहवाल कोणी प्रकाशित केला? तर भारतीय वन सर्वेक्षण म्हणजेच काय? FSI. लाल किल्ला कोणी बांधला?
तर शहाजहान यांनी लाल किल्ला बांधला. पुढील प्रश्न पहा. सम्राट अशोकाचे शिलालेख वाचणारा पहिला इंग्रज कोण होता? तर जेम्स प्रिन्सेप. जेम्स प्रिन्सेप. महावीर स्वामींनी जैन संघ कुठे स्थापन केला? तर पावापुरी या ठिकाणी स्थापन केला. विद्यार्थी मित्रांनो, लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे, पावापुरी नेमकं कोणत्या राज्यात आहे, कोणत्या ठिकाणी आहे, हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न पहा. कोणत्या परदेशी राजदूताने स्वतःला भागवत म्हणून घोषित केले? तर हेलिओडोरस. पहा, हेलिओडोरस हा परदेशी राजदूत आहे. याने स्वतःला भागवत म्हणून घोषित केलं होतं. ओके. वैदिक लोकांनी प्रथम कोणत्या धातूचा वापर केला? तर तांबे. वैदिक लोकांनी प्रथम तांबे धातूचा वापर केला. गद्य आणि पद्य दोन्हीमध्ये कोणता वेद रचला गेला आहे? तर यजुर्वेद. लक्षात ठेवा, गद्य आणि पद्य दोन्हीमध्ये यजुर्वेद रचला गेला आहे. मुकुट नसलेला राजा कोणत्या व्यक्तीला म्हणतात? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. मुकुट नसलेला राजा असं कोणाला म्हणतात? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना म्हणतात. भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण आहे? तर सावित्रीबाई फुले. हा प्रश्न खूप वेळा म्हणजे 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न आत्ताच लिहून ठेवायचा आहे. खूप खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण आहेत? सावित्रीबाई फुले. पुढील प्रश्न पहा. भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण आहेत? तर आनंदीबाई जोशी. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यापर्यंत असे प्रश्न पोहोचत असतो जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.